हॅलो, मी साहिर. मी वैष्णवी. आणि मी यश. ही गोष्ट आमची नाही, आमच्या आईची आहे. परेलच्या ह्याच चाळीमध्ये आई आपल्या भावंडांबरोबर लहानाची मोठी झाली. आईच्या भावंडांचं आणि त्यांच्या मुलांचं आईवर खूप प्रेम आहे. ही आहे आमच्या आईची शाळा, नऊ भारत विद्या मंदिर. कधी बाडले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी. माझ्या बहिणीबद्दल तिच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगू शकतो. काय मला एक आठवण तिची आहे की आम्ही शाळेत असताना, म्हणजे मी शाळेत होतो, नोकरीला गेलो होतो, त्यावेळी काहीतरी असं आमचं थोडक्यात भांडण झालं होतं आणि तिला मी चुन्याची डबी फेकून मारली होती. तो एक किस्सा मला फार अजून आठवतो. आणि त्याच्यानंतर माझे काका होते विठ्ठल गोसावी, त्यांनी माझा माग काढला. म्हणजे मी 5 तास घरीच आलो नाही, 5 तासांनी मी घरी आलो. तेव्हा मला थोडीशी पडली काकांची, असं काय नाही, पण तो एक प्रसंग मला चांगला आठवतो. त्याच्यानंतर मग आमच्या दोघांचं भांडण कधीच झालं नाही आणि कधी म्हणजे असं भांडण झालंच नाही. पण ती स्वतःहून माझी वाट बघत बसायची. तेव्हा मी मोठा झालेलो होतो आणि वाट बघायची, कुठे गेला, काय झाला, मी खाली असायचो किंवा काय. भयंकर माझी काळजी करायची. तीच नाही, दुसरी बंदी करायची, पण ती जास्तच काही मिळते. तशी हे बी आहे, असं काही नाही. आणि 75व्या वाढदिवसानिमित्त मी तिला हार्दिक शुभेच्छा देतो. तिचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरवडायचं अजून जावं. आणि तिने मुलाने तिचा फार मोठा सांभाळ करतायत, तसाच तिचा सांभाळ करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुला वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू जिये हजारों साल, है मेरी ये आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू माझी बहीण, हॅपी बर्थडे टू यू. बेबी ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते आतू आजी, तू नेहमी आनंदी आणि निरोगी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या. आत्या तिच्या मनात असतो आपल्यासाठी वेगळाच एक कप्पा, भाच्यांसाठी असतो आत्याकडे वेगळाच एक खाऊचा डब्बा. कितीही मोठे झालो तरी तिचं प्रेम कमी होत नाही. आत्याबद्दल कधी कोणी काही बोलतच नाही. कितीही मोठे झालो तरी तुझं प्रेम जाणतो आत्या, तुझ्यावर आम्ही खूप प्रेम करतो. अशा माझ्या प्रेमळ, स्मार्ट, कूल आत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे वर्ष आपल्यासाठी निरोगी आणि आनंदी जावो. हॅपी बर्थडे आत्या. बेबी ताई या माझ्या नणंद आहेत, त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी माझ्याबरोबर दुःखात सुखात सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्या आहेत. बेबी ताईंना 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आत्या, तुझ्या आज वाढदिवसानिमित्त एक कविता वाचण्याचा प्रयत्न करतोय. ती कविता तुला नक्कीच आवडेल. तर ती कविता अशी आहे, ती माझ्यासाठी थोडी लाडाचीच आहे. मनातले समजून घेणारी मन कवडी आहे. नात्याने वडिलांची बहीण असली तरी माझ्यासाठी माझी ती आत्तूच आहे. घेते प्रेमाने जवळ जेव्हा एकटे एकटे वाटते, ऐकून घेते सारे जे सांगाविषयी वाटते. तिच्या प्रेमाचा स्पर्श तेव्हा हवा हवासा वाटतो. खरं सांगू, मला तिच्यात माझी दुसरी आईच दिसते. तिच्याकडे खूप सारे हट्ट करता येते, ऐकले नाही तर नाक फुलवून रुसवून बसता येते. मला हसवण्याची धडपड तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जाणवते. सांगा असे प्रेमळ नाते जगात कुठे असते. आत्या, तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या. हॅपी बर्थडे आजी. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है.
सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. हाय बेबी ताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हाय बेबी आत्या, वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मावशी आईला रडायला येत आहे. तुला विश करताना तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच आमच्यावर प्रेम कर, जसं लहानपणापासून करत आली आहेस. मावशीबद्दल सांगायचं झालं तर माझं लहानपणापासून आवडीचं ठिकाण, लहानपणापासून माझ्या मे महिन्याच्या सुट्ट्या, माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्याचं आवडीचं ठिकाण म्हणजे मावशीचं घर. माझे तिघे भाऊ आणि माझी मावशी आणि माझे मावशी हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण. माझ्या लहानपणीपासून आत्तापर्यंतचं जेवढे एन्जॉयबल आणि खास क्षण आहेत किंवा आनंदाचे क्षण आहेत ते मी या ठिकाणी घालवलेत. मग ते जोगेश्वरीतलं लहानचं घर असू दे किंवा ऐरोलीतलं एवढं मोठं घर असू दे, माझ्या भावांबरोबर, माझ्या मावशीबरोबर, माझ्या मावशांबरोबर खूप खूप मजा केली आहे. लहानपणापासून मावशीने खूप प्रेम केलं. म्हणजे मला कधी असं वाटलंच नाही की मी या तिघांचा मावस भाऊ आहे. नेहमी मी हेच फील केलं की सख्खा भाऊ आहे आणि ते मावशीच्या प्रेमामुळे, माझ्या तिन्ही भावांच्या प्रेमामुळे. आईसारखं मला पण आज थोडं काही करून येतं, पण असंच प्रेम करत राहा मावशी आमच्यावर. आणि असंच आमच्यासोबत लहान मुलांसारखं जसं तू खेळतेस, दमशिराज, त्याच्यानंतर चोर पोलीस, मावशी खूप एन्जॉय करते, खूप धमाल करते, लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखी होऊन खेळते. तशीच राहा आणि आयुष्याचा आनंद घे आणि अशीच आमच्यावर प्रेम करत राहा. आमच्यावर असेच आशीर्वाद राहू दे तुझे. आमचं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मला मावशीचं एका गोष्टीसाठी खूप कौतुक करावं असं वाटतं. माझ्या आईला एक सांभाळताना नाकी 9 येतात आणि माझी मावशी 3 सांभाळते. मावशीचं खूप कौतुक आहे. वी लव्ह यू मावशी. आणि तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. आणि दर महिन्याला 10 दिवस इथे राहायला येत जा. तू ऐकत नाहीस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मावशी. तुला बोलायचं आहे काय? आईला घाईवरून आलं. आईचं खूप प्रेम आहे मावशीवर आणि त्याच्यामुळे तिला बोलता येत नाही आहे. आईतर्फे मीच म्हणतो, मावशी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. वी लव्ह यू मावशी. इथे बघता येईल. बाय. आबांबरोबर लग्न झाल्यावर जोगेश्वरी मेघवाडी इथून आईने आपल्या संसाराची सुरुवात केली. मेघवाडीतल्या त्याच चाळीत राहणारे आईच्या काकी काकांची तिला नेहमीच साथ असायची. जोगेश्वरीतच आमच्या तिघांचे पप्पाही जन्माला आले. हाय ताई, पहिले तर तुला मेनी हॅपी ऑफ द डे आणि तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आम्हाला थोडं शेअर करायचं तुझ्याबरोबर आज. ती माझी बहिणीची आहे बेबी ताई. आम्ही तुला बेबी ताई म्हणतो. तू 75 इयर्सची काय, तू किती वर्षाची झालीस? नंबरचा काही इश्यू नाही आहे, पण तू आमच्यासाठी नेहमीच ती छोटी बेबी ताई अशी. आणि मला आठवते खूप की मी लहानाचे मोठे आम्ही तुमच्या घरी झालो. मी तिकडे यायचो तुझ्याकडे. मी तुझी सगळी जर्नी बघितली तुझ्या आयुष्यातली. म्हणजे ऑलमोस्ट तू जेव्हा मेघवाडीत होतीस, मी खूप लहान होतो त्यावेळेला, थोडंसं काही समजत होतं. आणि त्यानंतर तू परत मजासवाडीत गेलीस. त्यानंतर मजासवाडीतून मग तू अंधेरीला राहायला गेलीस. पण त्या सर्व जर्नीमध्ये मी तुझ्यासोबत होतो. माझ्या वयाचा प्रत्येक टप्पा मी तुझ्यासोबत चालत होतो. लहान होतो त्यावेळी तुझ्याकडे यायचो. अगदी तुझं घर कुठेही असून दे तरी पण मी नेहमी तुझ्याकडे यायचो. तुझ्या हातचं खाल्लेलं ते चिकन, ते आत्ताही मी आठवतो. मी सांगतो तिला. आणि आजही नितीने तेच सांगत असतो. मी जेव्हा पण घरी माझं चिकन वगैरे बनतं त्यावेळी मी म्हणतो की अरे आमची बेबी ताई चिकन बनवायची किंवा जेवण बनवायची. तू फाईन कुक आहेस.
आणि फाईन कुक. आम्ही तुझ्याचं जेवण खाऊन वाढलोय. तुझ्या जे गावचं म्हणजे कणकवलीच्या आठवणी, तुझ्या ते तिकडचं घर हा, म्हणजे तिकडच्या आपण आठवणी मी तिला सांगत असतो. मी बरेचदा ज्यावेळी आम्ही ट्रॅव्हल करत असतो त्यावेळी पण मी तिला सांगत असतो की बेबीताईचं हे गाव आहे आणि मग आम्ही इथे नितीन खूप एक्सायटेड असतात एकदम. कणकवली आलं की नितीनचं सुरू होतं. आमच्या ताई इथे, माझी ताई इथे राहायची. कणकवलीत आम्ही नदीत खूप खूप मजा करायचो. हा, मी खूप चांगलं बालपण तिथे अनुभवलं. आणि तुझ्याबद्दल स्ट्रॉंगली सांगण्याची एक, जर आजच्या या दिवसात स्ट्रॉंगली सांगण्याची जी एक माझ्या मनातून जे येणार आहे ते म्हणजे मी तुला प्रत्येक जीवनातला उतार चढाव हसत आणि गाणं गात म्हणजे चालताना बघितलं तुला. तू कधीच दुर्मुखलेली मी तुला बघितलेलं नाहीये. आजच्या दिवसात आमच्या भाऊजींची आठवण काढणं पण गरजेचं आहे. भाऊजी म्हणजे आमचा अति धाडसी माणूस. त्याच्या धाडसाला आम्ही आत्ताही सलाम करतो आणि कदाचित त्यांची जी ॲडव्हेंचरस बिझनेस जर्नी आहे त्यामुळेच आम्ही कदाचित या बिझनेस मध्ये आहोत किंवा आम्ही आता जे काही करतोय. मी ममताला पण बरेचदा सांगतो की एक अशी व्यक्ती होती ज्याने खूप उतार चढाव बघितले, पण खूप उतार चढाव बघून त्यांनी जे काही केलं त्याच्यातनं आम्ही इन्स्पायर झालो. पण त्या सगळ्या जर्नीमध्ये त्यांच्या त्या सुख असून दे दुःख असून दे सगळ्या गोष्टींमध्ये तू त्यांच्यासोबत खूप खंबीरपणे उभी राहिलीस. आम्ही बघितलंय, आम्ही प्रत्यक्ष बघितलं की तू कसं सावरलंस. तू तुझ्या घराला बाउंड ठेवलंस. त्यांना 100% साथ दिलीस. कुठल्याही परिस्थितीत ते असून देत त्या परिस्थितीत तू त्यांच्यासोबत खूप मजेत खूप सुखात राहिलीस. कुठल्याच प्रकारची हरकत घेतलीच नाही. आम्ही आता ज्यावेळी विचार करतो ना त्यावेळेचा आठवतो आणि विचार करतो त्यावेळी तुम्हाला खरंच वाटतं की ताई तू सॉलिड होतीस. तू सॉलिड आहेस की एवढं सगळं म्हणजे यश अपयश या सगळ्या गोष्टींना पचवून तू आज जी हसते आहेस आणि आत्ता पण तू हसते आहेस तर तू तशीच हसत राहा. गेली तुला आठवतं विविध मी जेव्हा यायचो ना तुझ्याकडे तू त्या एक नागरदास रोडवरती एक दुकान होतं तिकडनं माझ्यासाठी स्पेशल ढोकळा मागवायचीस. ते तर मी आजही ऐकते बऱ्याचदा. आता जेव्हाही आम्ही तिथून पास होतो नितीन मला नेहमी तेच सांगतात की या दुकानातून आम्ही ढोकळा घ्यायचो, इथेच आम्ही यायचो, इथे भरपूर गर्दी असायची. ऑफकोर्स मी नेहमी यायचो. माझा एकदम जिवलग मित्र खास निलेश आणि माझं बॉन्डिंग ते एक वेगळंच होतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आपण त्यावेळी ज्या मंगेश योगेश सगळेच जण आपण जे त्यावेळी राहायचो ना ती मजा एक वेगळी होती. मला असं म्हणायचं की तू हसत राहा, अशीच हसत राहा. आणि आमचं सगळ्यांचं तुझ्यावरती भरभरून प्रेम आहे आणि तुझंही आमच्यावरती भरभरून प्रेम आहे. ज्यावेळी तू कुठे पण मला भेटतेस ना, कारण आपण जनरली जास्त कधी कुठे भेटत नाही, पण जेव्हा तू मला कधी पण कुठल्या पण फंक्शन मध्ये म्हणा किंवा भेटतेस ना आणि मला जी पहिली मिठी मारतेस बस ते जे प्रेम आहे त्यातूनच सगळं व्यक्त होतं. आणि ताई तू अशीच हसत राहा, गात राहा, मस्तपैकी गात राहा आणि अशाच पार्ट्या होत राहून दे. थँक्स निलेश योगेश मंगेश, तुम्हाला थँक्स, तुम्हाला सर्वांनाच, यशिता कृपाली आणि जया. खरंच तुम्ही हा जो प्रोग्राम करताय खूपच जबरदस्त आणि तुमचे आम्ही आभारी आहोत, तिचा भाऊ म्हणून देखील. ठीक आहे. जिओ हजारो साल के दिन हो 50,000. चल, लव यू ताई. बाय बाय. काही आर्थिक संकटांमुळे आई आणि आबांना त्यांचे मुंबईचे वास्तव्य सोडून त्यांच्या गावी स्थलांतर करावे लागले. गावातील आबांचे भाऊ व त्यांची मुलं यांचंही आईवरती खूप प्रेम आहे. की आमका फार आठव येता फार कारण ते आमकां आहे की सगळ्यांका मग ते भुरग्यांका एकटे करून भाऊजी ह्या तुमकां घेवा
हां या तुमका काहीतरी असा घ्या असा आवडीन द्यायची. गेल्यानंतर चौकशी करायची आमची, वडील तुम्ही कसे असाल, हां चौकशी करायची. बहिणीला वाढदिवसाच्या शुभ शुभ आशीर्वाद. काकी आता आम्हाला आमच्या आई नाही, त्यामुळे आई नसल्यामुळे आमची आता आई, काकी हीच आमची आई आहे. हं? आणि आमच्या काकीला मनपूर्वक खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. काकी म्हणजे आमच्या बरोबर सासूसारखी कधीच वागली नाही. मेन म्हणजे आम्ही मुंबईत जेव्हा राहो तर माका काय माहेर नाही. माहेर नसल्यामुळे मी काकीकडे, माझी दिदी आपला 8 दिवस झाले की आम्ही आपली माहेरात चाललो काकीकडे. हां जोगेश्वरी म्हटलो की आम्ही, मी आणि दिदी काकीकडे. काकी आमच्या बरोबर सासूसारखी कधीच वागली नाही. सासू म्हणजे आम्हाला वाटलीच मैत्रिणीप्रमाणे. आणि कसं फॅशन बिशन मी कधी पहिली करायची नाही. काकीने मला म्हणजे सुरुवात केल्या की असं आडाण्यासारख्या नाही राहायचं. सासू फॅशन करता मग सुनेन का करू नये. मग मी ते फॅशन ब्लाऊज वगैरे स्वतः शिवायला द्यायची. अशी फॅशन कर, मी सासू करते ना, कानातले बिनातले वेगवेगळे घालायचे. मग त्याच्यामुळे मी म्हणजे व्यवस्थित आणखीन काहीतरी फॅशन करू लागले. काकी म्हणजे माझी आई अशी मला वाटायची. म्हणजे मी कधी बिंदास घरात जाऊन तिच्या काय पण हवं ते खात होतो, म्हणजे स्वतः माहेर येतात. काकीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. काकी म्हणजे माझी आईसारखीच असा. आणि काकीने माझ्यासाठी खूप केलं. म्हणजे मी जेव्हा 8वी 9वीत असल्यापासून काकीने आणि काकाने मला मुंबई दाखवली. त्याच्यामुळे मी आज जास्त करून हुशार आणि चलाक काकामुळे आणि काकीमुळे बोललो आहे. खूप म्हणजे हे केलेलं आहे. काकी माझ्याजवळ आमच्या घरी, माझं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या घरी काका आणि काकी बरेच दिवस माझ्या आईवर गेल्याच्या नंतर राहिलेली आहे. आणि आम्हाला माझ्या आई आणि वडिलांसारखी म्हणजे हे करून आम्ही एकत्र हे केलेलं आहे. काकीने म्हणजे केलं ना तुझं आमका म्हणजे ह्या म्हणजे भरपूर म्हणजे आमच्यासाठी तर माझ्यासाठी तर हेच आहे की मी जेव्हा काय म्हणजे कुठली वस्तू मागितली आणि तिच्याकडून काका नाही मिळाली असं कधीच झाला नाही तिच्या गोष्टी. आणि अजून सुद्धा तशीच परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही आता 4 पैसे कमावतो, ह्या करतो, तरी पण मी कुठली वस्तू तिच्याकडे समजा सांगितले तर ती ना तर माका नाही देत, तशी तिचं होऊ शकत नाही. एवढी माझी काकीवर माझा प्रेम असा, तिचा माझ्यावर खूप प्रेम असा. लग्न झाल्यापासून तसं जास्त सहवास नाही. फक्त आता 1-2 वर्षापूर्वी आमच्याकडे ती रवली आमच्यासोबत, म्हणजे मे महिन्यापासून तर चतुर्थीपर्यंत. हां तर त्याच्यात कसं आम्ही एकामेकाबरोबर आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत होतो. असा म्हणजे की तिच्याबद्दल म्हणजे खूप आठवतात. जशी की ती माझी आईच आहे. अशा ह्याच्यात आम्ही आई आणि मुली जशी होतो तशी वागत होतो एकामेकासोबत. म्हणजे अशी आम्ही नंतर ती जेव्हा जावचे दिवस येले तेव्हा एवढा वाईट वाटत होता की ती जाऊ नये असं वाटत होता. खरोखर खूप म्हणजे ती आपल्या बरोबर हवी असं वाटत होतं. काकी तुला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईला गाव खूप आवडते. आजही ती देवदर्शनाला उत्साहाने जाते. शून्य हो रहा हूँ, शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध को, लोभ को, क्रोध को, लोभ को मैं भस्म कर रहा हूँ. अंधेरीच्या या चाळीत आई आणि आबांनी पुन्हा संसार सुरू केला. या चाळीतच आईला तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. ह्या मैत्रिणी आजही व्हॉट्सअपमुळे संपर्कात आहेत. बार बार ये आए, बार बार ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू,
Happy birthday, dear Vaishali Bin. Happy birthday to you. वैशाली बेन, आपका 75वां जन्मदिवस का खूब खूब अभिनंदन, खूब खूब बधाई। आप तो हमारा हार्दिक का यशोदा मैया हो। आपका स्नेह और वात्सल्य से हार्दिक का जीवन घड़तर सिंचन किया है। आपका हम लोग बहुत ऋणी है। बेन, चाली में हम लोग रहते थे, दो बात बहुत याद आती है। एक तो आप गाँव जाती थी, तभी हार्दिक का मेरे के पास आती थी कि मेरे पास नींद नहीं आएगी, हार्दिक का तो खूब खूब ध्यान रखना, मेरे को हार्दिक का टेंशन बहुत रहता है, तो तू उसको संभालना। और हार्दिक तेरे घर पे गुस्सा करके घर पे आ जाता था तो बनाने को आती थी। आज वो तस्वीर भी आज हमारे पास है और वो रखा है इसमें। और हार्दिक तेरे घर में आके काजू घड़ी घड़ी खा के जाता था फ्रिज में से, तो तू उसको नानी बोलती थी। और योगेश बोलता है, आई तू हार्दिक को मना नहीं करती है और मेरे को मना करती है। और बहुत हार्दिक को बहुत संभाला है तूने। आज का 75वां जन्मदिवस से मैं प्रार्थना करती हूँ कि आपका स्वास्थ्य अच्छा रहे और हम लोग का जैसा प्रेम है ऐसा ही रहे, ऐसा प्रार्थना करती हूँ ईश्वर के पास। हैप्पी बर्थडे आंटी। हैप्पी बर्थडे। हैप्पी बर्थडे। हाय वैशाली, हैप्पी बर्थडे। कैसी है तू? अम्बावड़ी में रहते थे, बहुत मजा किया अपन लोग ने। पिक्चर देखने को जाते थे, लेकिन बहुत मजा है। वो दिन वापस आने वाले अपने नहीं है, लेकिन कभी भी मिलेंगे तभी पुरानी बातों याद करके मजा करेंगे अपन और एंजॉय करेंगे। बाय बाय। हॅपी बर्थडे आंटी. वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. कशी आहात आंटी? वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. 2004 मध्ये आई आणि आबा नमस्कार सोसायटीत राहायला आले. गोसाईताई कशा आहेत? हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकी. आणि त्यानंतर आबांची बहीण म्हणजे आमची आत्या आजी, तीही ऐरोलीत राहायला आली. बर्थडे मामी. हाय आजी, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे आजी. हॅपी बर्थडे आजी. आई सर्वात जास्त विश्वास करते ते आहेत आमचे बबन काका. काकी, आज तुझा 75वा वाढदिवस. कृपया सगळ्यांनी लक्ष द्या, आज बबन काकाचाही वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे बबन काका. काकी, आज तुझा 75वा वाढदिवस. तुझ्या या 75व्या वाढदिवसा दिवशी आमच्या सगळ्या कुटुंबाकडून तुला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. काकी, ॲक्च्युली तुझ्याकडे बघितलं ना की त्या मराठी चित्रपटातल्या नायिका सीमा देव किंवा आशा काळे, जयश्री गडकर यांची आठवण येते. कारण तू त्यांच्यासारख्या तुझ्या चेहऱ्यावर सात्विक सोज्वळता दिसते. सौंदर्य म्हणजे तुझ्यासारखं सौंदर्य तर आमच्या हरकुल घराण्यात कोणाकडेच नाही, म्हणजे इवन आता या सुनांकडे पण ते नाही आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरची निरागसता, तुझी प्रामाणिकता, तुझी सोज्वळता ही खूप भावते आम्हाला. काकी, तुम्हाला तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला सासू म्हणून कधी वाटलीच नाही, एक जीवाभावाची मैत्रीण असंच आम्ही तुम्हाला बघत आलो. आमच्या मनातलं काही असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आलो. तुमच्यासारखी मैत्रीण मिळणं आमचं खूप मोठं भाग्य आहे त्यासाठी. आणि तुमचा स्वभाव जो सर्वांवर प्रेम करणं हे आम्हाला म्हणजे मला तर खूप भावलं की लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही सर्वांवर प्रेम करता आणि तुमच्याकडून ते शिकण्यासारखं आहे. असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. बाकी ॲक्च्युली ना सौंदर्य, सालसता या सगळ्या गुणांबरोबर ना तुझ्याकडे आणखी एक गुण आहे, तो तुझ्या हातची चव. आणि ती आम्ही आयुष्यभर चाखली आहे. तुझ्या हातच्या आंबोळ्या, तुझ्या हातचं चिकन, फिश हे तर अप्रतिम असायचं. आणि तू म्हणजे सरतेशेवटी जर तुला सांगायचं झालं तर तू ज्यावेळी हरकुळकर घराण्यात आलीस तर एका
स्टेबल कुटुंबातून तू थोड्याशा संघर्षमय आयुष्य जगलीस, चढ उतार खूप बघितलेस आणि आमच्या काकांना चांगली साथ दिलीस. तर या सगळ्या गोष्टी आज आठवल्या आणि या दिवशी तुला उदंड आयुष्य लाभो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे काकी. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू आजी, हैप्पी बर्थडे टू आजी, हैप्पी बर्थडे टू यू. आज आमच्या वैशाली वहिनीचा 75वा वाढदिवस असून आमच्या कुटुंबाला सगळ्यांना तिच्याबद्दल फार आनंद होत आहे व तिने 40 वर्ष आज गुण्यागोविंदाने आमच्याबरोबर चांगले संबंध ठेवले किंवा वागली, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे व तिला त्याच्यापुढे असाच आयुष्यात दीर्घायुष्य प्राप्त हो व आनंदाने तिचे दिवस पुढील आयुष्य सुखात जावो ही देवासमोर प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. काकीला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला असे दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे काकी. हॅपी बर्थडे आजी. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे बबन दादा. हॅपी बर्थडे आई, हॅपी बर्थडे बबन दादा.